ओझर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार आशिष उर्फ सनी बाळासाहेब शिंदे आणि सोनाली गिरीश नेमाडे यांच्या प्रचाराला चांगला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे। माजी आमदार अनिल अण्णा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही उमेदवार आपला प्रचार दमदारपणे राबवित आहेत। प्रचारादरम्यान मतदारांशी संवाद साधताना आशिष शिंदे म्हणाले की रस्ते, पाणी आणि ड्रेनेज या मूलभूत सुविधा प्रभागात प्राधान्याने उभारू, निवडून आल्यानंतर सर्व प्रलंबित प्रश्न तातडीने सोडू, कचरा डेपोसाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्याचा पाठपुरावा सुरू असून हा प्रश्नही अनिल अण्णा कदम यांच्या माध्यमातून नक्की मार्गी लावू। ते पुढे म्हणाले की येणाऱ्या 2 तारखेला मतदान रूपी आशीर्वाद द्या, आम्हाला काम करण्याची संधी द्या, पुढील 5 वर्षे आम्ही 24 तास जनसेवेसाठी तत्पर राहू। गिरीश नेमाडे यांनी प्रभागातील विकासाविषयी बोलताना सांगितले की प्रभाग क्रमांक 10 मध्ये अनेक ओपन स्पेस असून या ठिकाणांचे योग्य प्रकारे डेव्हलपमेंट करून नागरिकांसाठी सुविधा वाढवू, आरोग्य केंद्र उभारणी, अंगणवाडी डिजिटलायझेशन, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि स्वच्छतेची प्रभावी व्यवस्था यावर विशेष भर देणार आहोत। ओझरच्या एकूण विकासात हा प्रभाग केंद्रबिंदू ठरेल। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन उमेदवारांचा उत्साही प्रचार, नागरिकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद आणि माजी आमदार अनिल अण्णा कदम यांचे मार्गदर्शन यामुळे प्रभाग क्रमांक 10 मध्ये रंगत वाढली आहे। नमस्कार, मी आशिष बाळासाहेब शिंदे, प्रभाग क्रमांक 10 मधून नागरिकांचा मागास प्रवर्गामधून मी लढत आहे आणि माझ्याबरोबर माझे सौ उमेदवार सर्वसाधारण महिलांमधून सौ सोनाली गिरीश नेमाडे आम्ही उभं राहिलो इलेक्शनला, अधिकृत उमेदवार आहे आम्ही शिवसेनेचे। प्रभाग क्रमांक 10 मध्ये सध्या कुठल्या अडचणी आहेत आणि निवडून आल्यानंतर त्या तुम्ही कशा पूर्ण करणार आहात? प्रभागातच नाही तर पूर्ण ओझर गावातच अडचणींचा एक मोठा डोंगर उभा राहिलेला आहे। त्याच्यात रस्ते, पाणी, ड्रेनेज या प्रमुख समस्या आहे आणि आम्ही निवडून आल्यावर पहिलं प्राधान्य आम्ही रस्ते, ड्रेनेज आणि पाणी याच्यावर देणार आणि ह्या समस्या पहिले सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। कचरा डेपोचा इथे मोठा प्रश्न आहे, निवडून आल्यानंतर तुम्ही कसा पूर्ण करणार आहात? आम्ही कचरा डेपोसाठी एचएलकडे जागा मागण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे। निवडून आल्यानंतर आम्ही सगळे म्हणजे अनिल अण्णांच्या मार्गदर्शनाखाली तो कचरा डेपोचा प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। कोरोना काळातलं देखील तुमचं कार्य उल्लेखनीय आहे, त्याबद्दल काय सांगाल? कोरोना काळात आम्ही होईल तेवढी सगळ्यांना मदत केली। ज्यांचे फोन आले, ज्यांना रेमडेसिवीर लागत होती त्यांना रेमडेसिवीर पोहोचवण्याची मदत केली। जी गरज प्रत्येकाला होती ती प्रत्येक ठिकाणी आम्ही पोहोचवण्याची मदत केली। जाता जाता प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांना आपण काय संदेश द्याल? मी सगळ्यांना एकच विनंती करतो का येत्या 2 तारखेला मशाल या निशाणी समोरची तिन्ही बटणं दाबून तुम्ही तुमचे मतरूपी आशीर्वाद जनतेने आम्हाला द्यावे आणि काम करण्याची एक संधी आम्हाला द्यावी। 5 वर्ष 24 तास आम्ही जनतेच्या सेवेत राहू आणि प्रभागातील लोकांना कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ। शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहात, ताई देखील आपल्या प्रभाग क्रमांक 10 मधून या ठिकाणी उमेदवारी करत आहेत, काय सांगा? मी गिरीश नेमाडे, माझी मिसेस सौ सोनाली गिरीश नेमाडे। आम्ही एक सामान्य घरातून आलेले उमेदवार असून आणि अण्णांनी आमची जी निष्ठा आहे शिवसेनेची, जवळजवळ 20 वर्षापासून मी शिवसेनेचं काम करतोय आणि अजून पण करतोच आहे। त्याची निष्ठा बाळगून अण्णांनी मला जी संधी दिली त्या संधीचं मी प्रभागातील सर्व मतदारांना आश्वासन देतो का ते जे आम्हाला मतरूपी जे दान देणार आहे त्याचं आम्ही 100% त्यांना अभिमान राहील असंच आम्ही काम करून दाखवू। जे काही प्रभागातले प्रश्न आहे, ड्रेनेज, रस्ते, स्ट्रीट लाईट, आपला जो प्रभाग आहे हा वस्त्यांचा नसून नगरांचा प्रभाग आहे, म्हणजे याच्यात ओपन स्पेस भरपूर आहे, त्यांची डेव्हलपमेंट असेल ह्या गोष्टींवर आम्ही भर देणार। ज्येष्ठ नागरिकांचं आरोग्याचं जे हे समस्या, आरोग्य केंद्रांचे एकदम व्यवस्थित डिजिटलायझेशन किंवा त्यांच्या सुविधाचं हे करणार। जे अंगणवाड्या आहे ओपन स्पेसमध्ये आमच्या भरपूर, त्यांचं डिजिटलायझेशन, त्यांना पाण्याची पिण्याची सुविधा, वीज वगैरे याची व्यवस्था करणार आहे आणि आम्ही नक्कीच प्रभागाला अभिमान राहील असं काम करून दाखवणार आहे आणि ओझरच्या विकासाचा केंद्रबिंदूच आपला प्रभाग क्रमांक 10 राहील याचं मी सर्वांना आश्वासन देतो। त्या 2 तारखेला मतदारांनी आम्हाला भरघोस असं मतदान देऊन आमचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे जयश्रीताई धर्माभाऊ जाधव आणि माझ्याबरोबरचे जे उमेदवार आहे आशिष भाऊ बाळासाहेब शिंदे आणि माझी मिसेस सौ सोनाली गिरीश नेमाडे
यांना भरघोस मतांनी विजयी करा आणि आम्ही नक्कीच तुम्हाला अभिमान राहील असं आम्ही काम करून दाखवू. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पॅनलकडून किंवा यांच्या पक्षाकडून अनिल अण्णा कदम यांच्या नेतृत्वाखाली जे आपण 3 सीट दिलेले आहे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयश्री धर्मेंद्र जाधव म्हणजे धर्माभाऊंचं कार्य एकदम म्हणजे ग्राउंड टू अर्थ असा चालणारा माणूस आहे, सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणारा माणूस आहे. त्यांचं काम अतिशय सुंदर आहे. त्याच्यानंतर आपले बाळासाहेब शिंदे नगरसेवक पदाचे, त्यांच्यामध्ये समाजसेवेचा पहिलेपासून वसाय शिंदे घराचं हे कार्य सामाजिक कार्यामध्ये पहिलेपासून अग्रेसर होते. तसेच आमचे मित्र गिरीश नेमाडे यांच्या मिसेस सोनाली गिरीश नेमाडे यांनाही पहिल्यांदा निष्ठा त्यांनी बाळगून पक्षाने जे तिकीट दिलेलं आहे ते पण त्याच्यासाठी सामाजिक कार्यामध्ये पहिलेपासून कॉलनीसाठी अग्रेसर आहे. तर सर्वांना 2 तारखेला मतरूपी आशीर्वाद देऊन मशालीचे 3ही बटणं दाबून तिघाही उमेदवारांना संधी द्या, एवढंच मी सांगेन. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.